नमस्कार. कालच्या भागामध्ये संवादाचं महत्त्व बघितलेलं आहे. आणखीन काही मुद्दे आपल्याला आज बघायचे आहेत. संवाद ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आयुष्यामध्ये. बोलणं धड असेल तर जगणं धड होते. संवादामध्ये बोलणं आहे, महत्त्वाचा भाग बोलणं आहे. आता काही संवादाचा पुढं जो काही संवादाचे प्रकार बघत असताना तुम्हाला काही प्रमाणामध्ये लेखी स्वरूपाच्या माध्यमातूनही संवाद हा एक प्रकार आहे, तोही आपण बघणार आहोत. परंतु आज फक्त या संवादाचं काय महत्त्व आहे आपल्या बोलण्याच्या बाबतीमध्ये मी सांगणार आहे. तर मी आत्ता सांगत होतो की संवाद नीट असेल, संवाद नीट साधता आला तर त्यांचे नातेसंबंध चांगले राहतात. त्यांच्या त्या कोणत्याही क्षेत्रामध्ये जो माणूस काम करत असेल तिथलं वातावरण तो चांगलं ठेवू शकतो आणि त्या वातावरण चांगलं केलं की त्या चांगल्या वातावरणाचा आस्वादही सगळ्यांना घेता येतो. म्हणून बोलणं, संवाद करता येणं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आता संवादाचं महत्त्व वितंडवाद दूर करण्यामध्ये आहे. संवादाने वितंडवाद दूर होऊ शकतात. ज्या वादाचा आपल्या आयुष्यामध्ये, समाजाच्या, राष्ट्राच्या काही उपयोगच नाही, असे काही वाद माणूस घालत बसतो. त्याचा काय उपयोग आहे? एक उदाहरण मी तुम्हाला सांगेल की सासरा आणि जावाई आणि सोबत त्या जावायाची बायको म्हणजेच त्या सासऱ्याची मुलगी जात होते रस्त्यानं. आणि रस्त्यानं जात असताना यांचं बोलणं सुरू झालं, सासऱ्याचं आणि जावयाचं, की राश मोठी दिसते बाबा गव्हाची या शेतकऱ्यांची. एक जणानं म्हणला 10 क्विंटल होईल, जावयानं म्हणलं 10 क्विंटल होईल. सासऱ्याला शांत राहायला पाहिजे होतं की नाही. काय 10 क्विंटल तर 10 क्विंटल, काय आपल्याला देणं की घेणं. नाही 10 होत नाही म्हणला, 5च होते म्हणून, 5च क्विंटल होते. आता एक लोककथा आहे, याच्यामध्ये इकडे तिकडे होत आहे बरं का. ते तो काय तुम्ही म्हणसाल सर ते मी कथा ऐकली होती, त्या कथेमध्ये वेगवेगळं मतितार्थ लक्षात ठेवा. मग त्या दोघांमध्ये लागले वाद. नाही, यानं म्हणते 10, जावाई म्हणते 10, सासरा म्हणते 5, जावाई म्हणते 10. वाद लागला, असा वाद लागला. या वादामध्ये तितकाच तो मुद्द्यावरचा वाद गुद्द्यावर गेला. आधी झटापटच सुरू झाली हो, अक्षरशः. त्या जावयानं सासऱ्याला खाली पाडलं आणि घोळ सुरू लागला असा. 10 होतात म्हणा, 10 होतात म्हणा, 10 होतात म्हणा म्हणून लागला सासऱ्याला. ती मुलगी म्हणू लागली बाबा म्हणा की हो, काय फरक पडते, काय फरक पडते. आता ह्या सासरा म्हणाला, त्या मुलीनं सांगितले तिचं नाव कासू होतं तिचं नाव. आणि ते तुला काय लागलं म्हणला, आणि झाले नाहीत तर कुठले देऊ म्हणला भरून, मी कोणाला द्यायचे तुम्हाला. कासू 5 क्विंटलचा तोटा कसा सोसू म्हणला. जर झाले नाही तर हे तोटा होते माझा, मला. आता बघा, काही संबंध नाही, कुठला तोटा नाही, कुठला लाभ नाही, असे वाद याला वितंडवाद म्हणतात. असे वितंडवाद जर समजून घेतले एकमेकाला, बाबा हा विनोदाचा हा भाग ठीक आहे, नाही झालं बरं बाबा झाले,
ज्या आपल्याला उदाहरणार्थ तिथं जिथं बोलण्याची गरज होती का, ठीक आहे, जावाई म्हणाला 10 क्विंटल होतील म्हणलं तर काय अडचण नाही. जर मानलं नाही समजा सुरुवातीला, नाही हो सॉरी हो होणार नाहीत, नाही होतात म्हणल्यावर हो होतात, बरोबर बरोबर बरोबर. कधी कधी काय करायला पाहिजे, जेव्हा आपलं चालत नाही किंवा तिथं आपल्याला थोडीशी माघार घ्यावं लागतं, हे लक्षात आपण ठेवलं पाहिजे. आणि जे बरं ठीक आहे वाद करूनही फायदा होणार असेल तर केलंही पाहिजे. त्याची फलनिष्पत्ती जर चांगली होत असेल तर ठीक आहे, पण इथं काय फलनिष्पत्ती काय माती आहे, तर आता पुढे जायचं आहे, चालत चालत चाललेत, रस्त्यानं चाललेत, ते राश कोणाची काय की, म्हणून ऊस माळ्याचा आणि भांडण कोल्याचा असं म्हणतात, त्याला काय अर्थ नसते. त्यामुळं कधी कधी माणसानं थोडंसं समन्वयानं, जिथं आपलं चालत नाही, असा मालक होता, एक नौकर होता, एक मालक होता, त्या मालकाला विरोधात बोललेलं अजिबात सहन व्हायचं नाही. आता त्या नोकऱ्याला तर नोकरी करणं गरजेचं होतं तेवढा तरी किमान वर्ष. त्यानं म्हणाल तसंच, मी म्हणाल तसंच खरं. मला अशा प्रवृत्तीच्या माणसांसोबत संवाद होणं अवघड असते, तरी पण संवाद साधावा, त्यांनी बोलल्यावर आपल्याला बोलावं लागतं. एकदा अशी वळई रचण्याचं काम सुरू होतं. वळई म्हणजे कडबा, वळई म्हणजे कडबा नाही, कडब्याची राश. आता कडबा काय असतो, कडबा म्हणजे तुम्ही ज्वारी पेरली जाते ना, ज्वारी पेरल्यानंतर कंस येतात, तिला कंस काढून घेतल्यानंतर जो खालचा भाग असतो त्याला कापल्यानंतर एकत्र जे केलं जातं, किंवा ते अगोदरच मुळातून कापतात आणि मग कंस कापतात. काही जण अगोदर वर कंस कापून घेतात मग ते खालचं कापतात. म्हणून दोन्ही स्पष्ट केलं मी, नाहीतर तुम्ही म्हणसाल सर अगोदर तुम्ही ते अगोदरच कंस कसं कापता म्हणाले, दोन्ही पद्धतीने करतात. काही जण अगोदर कंस कापून घेतात सॉरी, आणि मग पुन्हा खालचा जो भाग आहे त्या ज्वारीचा तो कापून टाकतात, आणि त्या सगळ्याला एकत्र करून पेंडी बांधतात, त्याला एकत्र जम करतात. त्या सगळे एक 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 असते ना, त्याला एकत्र करतात. एकत्र करून करण्याला, एकत्र करून जे बांधतो ना त्याला पेंडी तयार करणं म्हणतात. आणि ह्या जो काय आहे याला कडबा म्हणतात. हा जनावराला खाण्यासाठी वापरतात, हे माहीत असू दे म्हणून. काही जणाला हे माहीत नाही म्हणून एवढं स्पष्टीकरण सांगलं. शेतकऱ्याच्या पोराला एवढं सांगण्याची गरज नाही. तर मग ते आणि आता ती पेंडी एक 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 एक, जसं आता उदाहरणार्थ ही एक पेंडी आहे, एक समजा हे एक पेंडी आहे, याच्यावर एक याच्यावर एक, असं ठेवत 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 ती कडबा रचण्याची एक पद्धत आहे. आणि कडबा रचून असं ठेवतात. त्याला त्या पेंडीला कडबा म्हणतात, कडबा टाकऱ्यात जनावराला म्हणतात. लक्षात आलं. मग टाकणं, ते रचवणं चालू होतं. ते कधी कधी कडबा जर असा वळता झाला, तर पेंड्या जर एवढं नीट नाही तर असं वळल्या जातो. तर कडबा रचण्याच्या प्रक्रिया चालू असताना त्यांनी विचारलं, निवृत्ती असं त्याचं नाव होतं, निवृत्ती अरे पेंड्या जरा वळई, ते सगळी जी प्रक्रिया होते ना अशी रचत रचत गेले त्याला वळई म्हणतात. ती पूर्ण झाल्यावर म्हणतात ती वळई रचण्याचं काम सुरू आहे, म्हणजेच कडबा एकावर एक ठेवण्याचं काम सुरू आहे. वळई अशी जरा झुकल्यासारखे वाटते रे. आता मालकाचा स्वभाव होता, नाही झुकली म्हणलं तरी प्रॉब्लेम, झुकली म्हणलं तरी कधी कधी प्रॉब्लेम असतो. हा त्यानं म्हणलं झुकली, त्यानं म्हणलं आहे ना झुकली, खरंच ती झुकत होती, पण हा त्यानं खरंच झुकली म्हणला. पुन्हा म्हणला आहे काय म्हणतोस रे म्हणलं, कुठं झुकली म्हणलं, नाही 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 माफ करा मालक, झुकली नाही. हा दे पेंड्या म्हणला. आता पुन्हा विचारला, अरे झुकल्यासारखे वाटायले रे.
हा झुकल्यासारखे वाटायले म्हणला यानं. मग पुन्हा काय झालं, पडते काय की र वळई लई झुकल्यासारखे वाटत, पडते काय की हो झुकल्यासारखे वाटायले, पडणार म्हणलं. हा नाही 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 पडणार म्हणलं. आता पडली र म्हणला. पडली की हो म्हणला त्याने. मित्र, हा काही संवाद असू शकत नाही. संवादामध्ये एकमेकाला करेक्शन, एकमेकाला चुकत असेल तर सांगणं अपेक्षित असते, पण या ठिकाणी समजूतदारपणा असणं गरजेचं असतं. समजून घेण्याची पुढच्याची मानसिकता असेल तरच समजून सांगता येते, नाहीतर त्यानं समजून घेण्याची मानसिकता उलटच करू लागला. एकदा काय झालं, एका कथेमध्ये मी तुम्हाला सांगतो, या लोककथा सुद्धा तुम्हाला लोकसाहित्याचा अभ्यास करताना उपयोगाच्या येतात. नवरा बायको एका नदीतून जात होते आणि नदी वाहती नदी होती ती. ही कथा आहे, लक्षात ठेवा. आता कुठे नदी आहे, नदीतून कुठं जातात, पुलं झालेत की सर असं मला काही म्हणू नका, ही कथा आहे. तेव्हा पुलं नव्हते. आपल्याला पुलं होते की नव्हते या विषयावर मध्ये जायचं नाही. हा विषय वेगळा आहे की संवाद महत्वाचा आहे. संवाद होऊ दिला तर संवाद होतो. त्या बायकोचा स्वभाव असा होता की नवरा म्हणल्याच्या उलट करायचा. नवरा म्हणलं त्याचं उलट ती करायची. याने कंटाळून गेला होता. किती दिवस सांभाळ. मग जात होते, त्यानं मध्ये मध्यंतरी गेले की तिला पोहता येत नव्हतं त्या बायकोला. आता पोहता येत नव्हतं, नवरा सांगेल तसं ऐकायला पाहिजे होतं. गच्च धर म्हणला त्यानं, पक्क धरभर म्हणला. आता तिला सवयच होती, नवरा म्हणलं त्याच्या उलट करायचं. गच्च धर म्हणला, तिने दिली सोडून, पोकळ धरली, गेली वाहत. मित्र हो, संवादामध्ये पुढच्याचं जर योग्य असेल तर त्याला हो म्हणणं, योग्य नसेल तर हे योग्य राहील म्हणणं. त्याला ते म्हणायचं नाही हे चुकीचं आहे तुझं म्हणण्यापेक्षा हे कसं राहील, हे कसं राहील म्हणायचं. एखादा समजा 4 माणसाची निवड करायची एखाद्या कामासाठी, तर एखादा व्यक्ती सांगत आहे आपल्याला हे 4 माणसं आपण या कामासाठी घेऊ. तर ठीक, चांगले आहेत, हे पण चांगले आहेत, पण हे कसे असतील हे पण आपण थोडंसं बघूया का, यांच्यामध्ये हे क्वालिटीज आहेत असं समजा आपण तिथं ठेवलं आणि त्याचा जर आपण विचार केला तर ती अधिक टीम चांगली व्हायला मदत होऊ शकते ना. उदाहरण सांगितलं मी. तर त्यासाठी संवादामध्ये सन्मान देणे, पुढच्याच्या स्वातंत्र्याचा बूज राखणे, त्याला बोलू देणे, त्याचं समजून घेणे, त्याच्या बोलण्यातही काही तथ्य असू शकते हे लक्षात घेणे, मनपूर्वक ऐकणे, मनापासून ऐकणे. काही जण ऐकतच नाहीत, त्यांना तोंडच असते, ऐकायला कानच नसतात. म्हणजे असं ज्याला कानच नसतात तिथं बोलून संवादाची शक्यता होत नाही. मग तिथं फक्त हातवारे, इशारेच चालतील. ज्याला बहिरेपण आलेला असेल येणार नाही, नंतर संवाद चांगला होणार नाही. तर हे असे वितंडवाद दूर करण्याचं काम सुसंवादाच्या माध्यमातून होऊ शकते. गैरसमज, आता गैरसमज दूर करण्याचं काम संवाद छान पद्धतीनं करू शकतात. फक्त याचा गैरसमज का झालाय आणि हा गैरसमज कसा दूर करावा याचं टेक्निक्स मात्र, कौशल्य मात्र आपल्याकडे असलं पाहिजे. एकदा काय झालं, एका मुलीचं लग्न करून दिल्यानंतर सासरी गेली नांदायला. तिच्या घरी सासू होती. हिला सासूची अडचण वाटू लागली. अडचण का वाटत होती आता तिलाच माहित. अडचण वाटू लागल्यानंतर नवऱ्याला तिनं म्हणली, एकतर तुमच्या आईसोबत राहा किंवा माझ्यासोबत राहा. त्यानं म्हणलं असं नको करू,
असं बरं नाही. कारण आई ही कोणाची आई असते. तुझी आई काय, माझी आई काय, आई 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 असते. आईचं एक हृदय कोमल असते. तिनं आपल्याला खूप मोठं केलं असते. त्यासाठी हाताचा पाळणा, डोळ्याचा दिवा करून आपल्याला वाढवलेलं असते, घडवलेलं असते. असं तिला खूप समजून सांगितलं कसे उपकार आईचे असतात. ती काही ऐकायला तयारच नाही. विकार विचार ऐकत नसतो. विकाराचा जर पारा चढलेला असेल तर विचाराचा पराभव अनेकदा होतो, परंतु शेवटी विजय हा विचाराचाच होतो, हे लक्षात ठेवा. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराभूत नाही, असं एका ठिकाणी म्हटलेलं आहे. मी ते श्री श्री रविशंकरजी यांच्या ग्रंथातूनही वाचलेलं आहे. तर मी तुम्हाला सांगत होतो, पण ती काय ऐकायला तयार नव्हती. तेव्हा त्यांनी सासऱ्याला निरोप धाडला आणि बोलून घेतलं, बाबा हे समजून सांगा. काही प्रकरणं समजून सांगल्यानं समजत नसतात. हे प्रकरण सुद्धा समजून सांगण्याच्या पलीकडचं होतं. मग त्यांनी म्हटला, काय म्हणणं आहे बाई तुझं? नाही नाही, एकतर मी काही इथं राहणार नाही. यांनी यांच्या आईला जो दूर केले तरच मी यांच्या जवळ जाते. मग इथं नाही राहायचा, पुढच्या गावाला चालायचं. मग काय हरकत नाही म्हणलं, चाल. मग माझ्या सोबतच चाल, गेली सोबत. आता काय करणार बाप तरी शेवटी. मग गेल्यानंतर त्याने म्हणजे संवाद साधला, काही समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि समजून सांगताना थोडी मानसिकता तयार होत असतानाच असं सांगितलं, ही औषध घेऊन जातो आणि हे औषध घेऊन जा आणि तुझ्या सासूच्या जेवणात दे आणि 6 महिन्यानंतर तुझी सासू मरते. तिला तेव्हा बरं वाटलं, पण त्यांनी सांगितलं 8 सांगितली. हे तसं जमणार नाही म्हणला. हे औषध तेव्हाच लागू होईल तुम्हाला गोड बोलावले, संवाद चांगला करावे लागेल. अतिशय आई सारखं आईला जसं समजून घेऊन, उमजून घेऊन, अतिशय आत्मीयतेनं, प्रेमानं जसं बोलतोस ना, तसं तुझ्या सासूशी तुला बोलावं लागेल बाई. सासू मा, सासू आई आहे ती तुझं स्वतः, ती सुद्धा आईच आहे असं समजून तिच्याशी तुला 6 महिने गोड बोलावं लागेल. तिची सेवा थोडी करावी लागेल. काय हरकत नाही म्हणली, 6 महिने करते म्हणजे. आणि आली. आता गोड बोलणं सुरू केली, अतिशय मनातून गोड बोलणं सुरू केलं. आणि मग सासूही जरा थोडंसं, कोणताही माणूस शेवटी पुढचा माणूस अतिशय चुकीचं बोलत असेल, चुकीचं वागत असेल तर मानवी मन आहे, ही सासू सुद्धा काहीतरी वागत असेलच ना, तिचे थोडंसं फरक पडतच असेल. मग तिचंही सुधारणा झाली. दोघीमध्ये इतका गोडवा तयार झाला, इतका गोडवा झाला, एकमेकाशिवाय जेवणही जेवत नाही गेले. आता ते ती सांगू लागली, मग सासू, माझ्या सुने इतकी चांगली सुने गावात नाही म्हणली. तिने म्हणली, माझ्या सासू इतकी या गावात नाही म्हणली. माझ्या आईपेक्षा जास्त मला प्रेम देते. बाबा 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 बाबा, प्रेमच नव्हते आता. मग आता 5 महिने संपत आलेले होते. बापाला बोलून घेतले आणि बापाकडे गेली, समजून सांगितले की मला ते औषध आता जे दिला त्याच्यावर उतारा म्हणून मला काहीतरी द्या, कारण माझी सासू अतिशय चांगली आहे, तिचं अतिशय गोड बोलणं आहे. पहिलं मला गैरसमज झालेला होता की ही मला नीट बोलणार म्हणून, आणि तिनं नीट बोलणार म्हणून मी पण नीट बोलत नव्हते. आमचा दोघीचा एकमेकाचा गैरसमज झाला. आता तो आमचा गैरसमजही दूर झालेला आहे. हे गैरसमज आता ते सासू मरता कामा नये असं त्यांनी सांगितलं.
त्या बापानं सांगितले, बाई आमची औलाद कोणाला मारून टाकण्याची नाही, तुझं मन परिवर्तन व्हावं म्हणून समजून सांगितलं, जसं बोलून तसं एक उपाय म्हणून हे केलेलं होतं, तुझं मन परिवर्तन व्हावं म्हणून. काही हरकत नाही, जातो, असं आनंदानं राहा, काही मरत नाही म्हटलं. तर मित्र, असे गैरसमज होत असतात. ते गोड बोलून, आत्मीयतेनं, प्रेमानं, माणुसकीनं, मानवी मूल्याधिष्ठित संवाद करून संयम ठेवावा लागतो कधी कधी. कारण संयम यासाठी ठेवावा लागतो, पुढच्याचे विकार, पुढच्याचे गैरसमज, पुढच्याचं अज्ञान, पुढच्याच्या कानं भरले असतात कोणी, ते काना भरलेल्यातलं जसा मळ बाहेर निघले की ऐकू चांगलं येते, तसं त्याच्या मनातलं जे गेलेलं आहे गैरसमज ते बाहेर गेले की त्याला थोडं स्वच्छ दिसायला लागते. त्यासाठी तोपर्यंत आपल्याला संयम ठेवणं अतिशय गरजेचं असते. कारण आपलं व्यक्तिमत्व, लोक काय बोलतात यावरून असता कामा नये. आपण काय आहोत यावरून असता कामा नये, त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. आपण सत्य असत्य, तुकोबारायांचं वचन मी नेहमी सांगत असतो, सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. तर गैरसमज दूर करण्याचं महत्त्वाचं काम आपल्या वाणीच्या माध्यमातून होऊ शकते. त्यामुळे गैरसमज दूर करणारी वाणी असावी. गैरसमज निर्माण करून देणारी वाणी ही विकृतीचं लक्षण असतं. ही विकृत माणसं एकमेकांमध्ये गैरसमज निर्माण करून देण्याचं काम करतात. कारण त्यांना तोडायचं असते, एकमेकाच्या दूर तोडायचं असते आणि आपला स्वार्थ साधून घ्यायचा असतो. हा दुष्ट हेतू आपल्याला कळला पाहिजे. आपल्याला एखादा व्यक्ती सांगतोय असं येऊन, तर त्यामागे काय हेतू असेल त्याचा? काय या देशाचं कल्याण करण्यासाठी सांगायलाय काय याचा स्वार्थ साधून घ्यायचा आहे? किंवा त्याचा अहंकार यानं त्या पुढच्यानं दुखवला काय? त्याचा अहंकाराचा त्या बदला त्याला घेता येत नाही म्हणून माझ्या माध्यमातून घेतोय काय, हे लक्षात घेतलं पाहिजे. बरेच जे असे कानफुके, कानभरू आणि वेगवेगळ्या संस्था असतील, महाविद्यालय असतील, उद्ध्वस्त करून टाकणारे काम अशा कानफुकूमुळे होत असते. तर मित्र, या कानफुकूपासून सावध राहा. त्यांच्या बोलण्याकडे सत्यता आहे का, त्याला तथागताने विचारलेले प्रश्न विचारले पाहिजे. तू जे सांगायलास ते तू ऐकलेलं आहे का पाहिलेलं आहे का पाहिलेलं नसतानाच पाहिले म्हणून सांगालास, ऐकलेलं नसताना उगं मनानं सांगालास. तू ते अनुभव घेतलास का? उगं ऐकलेलं उगं सांगायला काय अनुभव आहे का तुझा? कशाचा? उगं लोक म्हणालेत म्हणून मी म्हणालो. मला काय माहीत? उगं मग आताच सांगलास की माहीत म्हणून. तुला अनुभव आहे का? काही नाही. असले बाजार बुनगे अशापासून सावध राहणं अतिशय गरजेचं असतं. तर ह्या विसंगती सुद्धा दूर करण्याचं काम संवादाच्या माध्यमातून होत असते. एकदा काय झालंय का, विसंगती बऱ्याचदा असते बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये. एक अधिकारी गेटच्या बाहेरूनच म्हणाला, ते गेट मध्ये होते, ते आता झालात का? उशीर झाला का तुम्हाला? म्हणला. तो अधिकारी म्हणाला, आता चालात का? उशीर झाला का तुम्हाला? त्या कर्मचारी, तो आतच होता, त्या कर्मचाऱ्याने म्हणाला, अहो म्हणला, किमान तुम्ही तर, मी येऊन तरी अजून बराच वेळ झालाय, मी आता इथं थांबलोय बोललो, तुम्ही तर अजून आलाच नाहीत, गेटच्याच बाहेर आहात, तर मला विचारायला आहात तुम्ही उशीर आलात का म्हणून? तुम्हाला काही टाइमचं बंधन आहे की का मलाच बंधन आहे? म्हणला. सगळ्याच्या समोर बंधन हे तुम्ही नौकर आहात म्हणला, मी नौकर आहे, मलाही बंधन आहे म्हणला, तुम्हालाही बंधन आहे म्हणला. मी प्रयोगशाळा परिचय असल्यामुळे काय झालं म्हणलं, तेव्हा सगळ्याच्या समोर त्याला खाली मान घालावा लागला. आणि हे बघा म्हणला, सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कॅचही व्हायला नाही म्हणलं, हे तुमचं बाहेरचं बोलणं.
तर हे सांगण्याचा हेतू आहे, परंतु मी या निमित्तानं सांगेल की अधिकाऱ्याला असं उलटं बोलू नका. वेगळ्या माध्यमातून, त्याच्या वरिष्ठाच्या माध्यमातून त्यांना समजून सांगू शकाल तुम्ही. एवढंच मी या निमित्तानं सांगेन. तर अज्ञान दूर करण्याचं काम देखील संवादाच्या माध्यमातून होऊ शकते. अज्ञान दूर करण्याचं काम देखील संवादाच्या माध्यमातून होऊ शकते. एखाद्या विषयाचं माणसाला ज्ञान नसतं आणि ज्ञान नसेल, तो माणूस अज्ञानाला ज्ञान म्हणून सांगत असेल, तर ज्ञानी माणसानं त्या पुढच्या माणसाचं अज्ञान दूर करण्यासाठी ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. ज्ञान त्याला सांगितलं पाहिजे आणि त्याला जाणीव करून दिली पाहिजे हे तुझं चुकत आहे. आणि ती वारंवार करून देण्याची गोष्ट असते, कारण अज्ञान हे एका दिवसात दूर होणारी गोष्ट नाही. लक्षात, महापुरुषाने आयुष्य घातलंय म्हणून प्राणी असणारा माणूस आता कसं माणूस व्हायची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सुविचाराने, सद्भावनेने, सदकल्पनेने, सद्विचाराने पशुचा माणूस होत असतो. पशु पातळीवर असणारा माणूस आज मानवी मूल्य धारण केलेला आहे. कारण मानवी मूल्यांची रुजवणूक या संवादाच्या माध्यमातून केली तर पशुचा माणूस होतो. पशुचा माणूस करण्याची प्रक्रिया ह्या संवादाच्या माध्यमातून झाली पाहिजे. हा संवाद महापुरुषांनी केलेला आहे. म्हणून मित्र, समाजाचं अज्ञान दूर करण्यासाठी जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शाने करून सोडावे सकळ जन, ही भूमिका घेऊन लोकांशी संवाद साधला पाहिजे. संवादाच्या मधून त्यांचं काय म्हणणं आहे हे अगोदर ऐकून घेतलं पाहिजे, मग आपलं सांगलं पाहिजे. मग आपण सांगल्यावर त्यांनी काय म्हणतात त्यांना आपलं सांगलं पाहिजे. ही पद्धत जी आहे ती संत गाडगे बाबांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सांगितली आहे. मी अजून एक मुद्दा सांगून थांबणार आहे आज. तो म्हणजे आपलं जे टीचिंग आहे, म्हणजे आपण जे शिकवत असताना आपण गेलं की एकटंच बोलायचं, तुम्ही रे गप्प बसा, तोंडावर बोट ठेवून माझं फक्त ऐका, असं जर पोरांना म्हटलं तर तिथं ते संवादाच्या माध्यमातून अध्यापनाची प्रक्रिया होणार नाही. आणि असं अध्यापन, एकतर्फी अध्यापन, हे अध्यापन उत्कृष्ट अध्यापन नसते होत. त्यामुळे मुलांचे काय प्रश्न आहेत, मुलांचं त्या विषयाबद्दलचं काय आकलन आहे हे आधी समजून घेतलं. मध्ये मध्ये प्रश्न विचारले, मुलांकडून उत्तरं घेतले. मुलांनी काही प्रश्न विचारलेत तर त्यांना उत्तरं दिले. तर कधी कधी आपल्याला उत्तर येत नसतात. सगळ्याच प्रश्नाची सगळ्यांना उत्तर येत नसतं, हे लक्षात ठेवा. तर एखाद्या विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारलाय, काही जणांना प्रश्न विचारतील आणि आपल्याला उत्तर आलं नाही तर आपलं इम्प्रेशन डाऊन होईल म्हणून पोरायला प्रश्नच विचारू देत नाहीत. तुम्ही ग बसा, मी सांगलं ते ऐका राहू ग बसा म्हणतात, बोलू नका म्हणतात, मध्ये काहीच विचारायचं नाही म्हणतात. हा, तुम्ही एवढं म्हणू शकता. एखादा विषय तुम्ही समजून सांगत असताना त्यांना असे सांगू शकता, हा मुद्दा माझा बेटा बोलत आहे ना, हा मुद्दा एकदा क्लिअर होऊ दे, किंवा हा विषय मी तुम्हाला समजून सांगतो एवढा मुद्दा, मग ती यावर तुझा काही प्रश्न असेल तर विचार. मग त्या तुझ्या प्रश्नाचं मला जर आज येत असेल तर तुला आज उत्तर देतो, किंवा जर आलं नाही उत्तर तर त्याचा शोध घेतो. उत्तर त्याचं असेल तर तुला उत्तर देतो, आणि ते आपल्या विषयासंबंधी असेल तरी उत्तर देतो, किंवा काही आपल्या अभ्यासक्रमाच्या बाह्य विषय असेल तर आपण बाहेरही चर्चा करू शकतो, असं त्यांना सांगितलं पाहिजे. आणि मग त्याच्या प्रश्नाचं समाधान, प्रश्नांचं उकल करणं हेच अध्यापनाचं महत्त्वाचं ध्येय असलं पाहिजे. विद्यार्थ्याच्या मनामधले प्रश्न, त्याच्या मनात चालणारे प्रश्न दूर करणं हे अध्यापनाचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट असलं पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे काय आपल्याला विषय दिलेला आहे ते विषय समजून सांगणं, वाचून दाखवणं नाही. काही जण वाचून दाखवणे आणि वाचून दाखवणे किंवा लिहून देणे, लिहून घ्या पोरो, लिहून घ्या. आता मला सांगा, लिहून घ्या म्हणायला त्याला लिहून घेता येईल ना काय पुस्तकातलं? लिहून देण्यासाठी आपण नाही आहोत, तर ते लिहिलेलं जे आहे पुस्तकात ते समजून सांगण्यासाठी आहोत. जे लिहिलं नाही लेखकानं
सगळंच काही लिहिता येत नाही लेखकाला. ते काय ते लिहिण्यामागचा उद्देश आहे, त्याचा काय परिणाम आहे, हे का लिहिलं, कोणत्या परिस्थितीत लिहिलेलं आहे, या तत्कालीन परिस्थिती कशी होती, आज परिस्थिती काय आहे, या सगळ्या बाबीचा विचार विद्यार्थ्यांच्या समोर ठेवून तो विषय सुलभ करणे, विद्यार्थ्यांच्या जाणीवेच्या कक्षा रुंदावणे, त्या विषयाबद्दलची जाणीव स्पष्ट करणे, तो विषय उकल करून दाखवणे, हे संवादाच्या माध्यमातून झालं पाहिजे. विद्यार्थ्यासोबत होणाऱ्या संवादातून आणि विद्यार्थी एकदम प्रसन्न झाला पाहिजे आणि एकदम त्यांच्या मनामधले जे सर्व प्रश्नांची उकल होत गेलं पाहिजे. तर मित्र, प्रश्नांची उकल करणे हे संवादाचं उद्दिष्ट असलं पाहिजे. प्रश्न वाढवण्यासाठी संवाद नसावा. प्रश्न वाढवण्यासाठी संवाद असेल तर तो संवाद म्हणत नाही, त्याला वितंडवाद म्हणतात. आणि ज्याच्यातून प्रश्नांची उकल होते, जिथं समस्या आहे तिथं समस्येचं समाधान होते, अडचण असेल तर अडचणीवर मात होते, समस्येचं उकल करणारा हा सुसंवाद असतो. आणि अध्यापनाच्या माध्यमातून सुसंवाद घडणं हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. तर पुढच्या भागामध्ये आणखीन काही महत्त्वाचे मुद्दे संवादाच्या अनुषंगानं आपण पुढच्या भागात बघणार आहोत. तर हनुमंत बोपाडे यूट्यूब चॅनलसोबत राहा. हा व्हिडिओ इतरांना पाठवा. याच्यामध्ये जे बोललेलो आहे हा कोणाचं वैयक्तिक नाव नाही. हा जर कोणाशी जुळलेला असेल तर तो योगायोग समजावा, परंतु माझ्यासमोर असं कोणीतरी आहे वगैरे असं काही नाही. विषय समजून सांगण्यासाठी दिलेले हे उदाहरण होते. हे उदाहरण पूर्णतः काल्पनिक आहेत, असा हे गोष्ट लक्षात ठेवा. धन्यवाद.